देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आलेली आनंदाची बातमी असणार आहे, कारण की बघा, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। नमो किसान सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सर्वात मोठी माहिती। आताच त्यांनी एका घोषणा सांगितलेली आहे। आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत आहे। आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। बऱ्याच दिवसांपासून इथं बातम्या येत होत्या, परंतु आज इथं खरोखर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार ही बातमी खरी असणार आहे। परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं कसल्याही प्रकारे नमो किसान सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता इथं आला नव्हता। आज अखेर 8व्या हप्त्याची तारीख सरकारने फिक्स केली असून आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळणार आहे। परंतु एक समस्या आली आहे। आता सर्व शेतकरी बांधवांना एकाच वेळी एकाच टायमिंगला हप्ता मिळणार नाही। फक्त आज या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांनाच हा निधी मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने काही यादी जाहीर करून टाकलेली आहे। जर तुम्ही या यादीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे। तर सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला निधी मिळणार आहे। तर चला पाहून घेऊया ती यादी, की कोणकोणत्या यादी सरकारने सांगितलेली आहे। तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की पाहावं लागणार आहे, तरच तुम्हाला सविस्तर अपडेट समजणार आहे। बघा कोणकोणते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे। तर राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आली आहे। ती म्हणजेच आता बघा, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्याला भेटला आहे। त्यानंतर शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आता सरकारने स्पष्ट सांगितलं आहे, दुपारी 3 वाजता नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार हे त्यांनी सांगितलेलं आहे। आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आली आहे। ती म्हणजेच बघा, शेतकरी बांधव आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे मिळणार आहे हा निर्णय सरकारने घेतलेला आहे। शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। भरपूर आता पावसामुळे नुकसान झालं होतं। तसंच बघा, त्यांच्या इथं मोठं टेन्शन आलं होतं। आता त्या शेतकऱ्याचं टेन्शन बघून, त्यांचं नुकसानीपोटी बघून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा संभ्रम इथं सरकारने मांडलेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा पण या ठिकाणी सरकारने सोडला आहे। अनुदान पण या ठिकाणी सरकार देत आहे। त्यामध्येच आता बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील सरकार तुम्हाला देत आहे। आता बघा, परंतु शेतकरी बांधवांनो, पगार सर्वच म्हणजे आता महत्त्वाचं म्हणजे इथं आज पहिल्या जिल्ह्यांमध्ये 18 जिल्ह्यांची यादी सरकारने पात्र केली आहे पहिल्या टप्प्यातील। बघा, या पहिल्या टप्प्यातील सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहे। शेतकऱ्याला इथं भरपूरशी इथं वाट पाहण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण की बघा 3 टप्प्यांमध्ये सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत आहे। आता बघा, नमो किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आम्हाला 3,000 रुपये मिळणार, परंतु सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे, पहा 2,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळे आता सरकारला जसं की कसल्याही ठिकाणी काळजी करण्याची गरज इथं पडणार नाही। बऱ्याच दिवसांपासून नुसतं अफवा इथं पसरत होत्या, पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या अंतर्गत इथं शेतकऱ्यांना 3,000 मिळणार अशा बातम्या येत होत्या। तर आता इथं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आजपर्यंत किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत वाढ झालेली नाही। म्हणजेच बघा, इथे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार नाही, मिळणार तर 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती मिळणार, असं सरकारने निश्चितपणे तुम्हाला सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, आता बघा, तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यांची यादी मी सांगतो, परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, तो बघा, याच 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे। आता राहिलेल्या जिल्ह्यांचं काय, राहिलेल्या जिल्ह्यांचा निधी कधी मिळणार, बघा पुढील आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा इथं 18 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे। तर बघा, याचं कारण म्हणजे बघा, एका दमाने म्हणजे एकाच वेळेला इथं 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडता येत नाही, म्हणजे भरपूरसा तांत्रिक अडचण इथं बँकांमध्ये निर्माण होत असते। त्यामुळे 2 टप्प्यांमध्ये वितरण आता सरकारच्या माध्यमातून करण्याचं नियोजन झालेलं आहे। आता बघा, या ठिकाणी कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येत आहे याची यादी देखील आपण आता सरकारच्या माध्यमातून जी जाहीर झालेली आहे ते बघून घेऊया। बघा, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे, सरकारने आता सांगितलेलं आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। आता बघा, अचानक काल रात्री हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। तर पहा, शेतकऱ्याला या ठिकाणी परिस्थिती इथं पाहायला मिळालेली आहे। आता कसली परिस्थिती, सरकारने सांगितलेलं आहे की तुमच्या खात्यामध्ये 100% आपण पैसे इथं जमा करू, हे त्यांनी शब्द दिलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा निर्णय इथं सरकारने घेतलेला आहे। 18 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ बंद करायचं नाही, कारण की काहीच माहिती तुम्हाला समजणार नाही। आता बघा, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे इथं शेतकऱ्यांसाठी असणार आहे। तर बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही इथं महत्त्वाची कामे करावं लागणार आहे, तरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये
तब्बल 2,000 रुपयाचा निधी तुम्हाला मिळू शकतो, असं सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे. तर बघा, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तुम्हाला PM किसान योजनेच्या अंतर्गत 21व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. परंतु तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पैसे आले नव्हते. तर याचेच कारण काय होते तर पहा पहा नमो शेतकरी योजनेला आता वेगळे नियम असतात आणि PM किसान योजनेला वेगळे नियम असतात. बघा, दोन्ही हप्ते बऱ्याच वेळा इथं सोबत देखील येतात. परंतु आता सरकारने झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही शेतकऱ्यांची चुकीची इथं जमीन दाखवून, चुकीचे इथं एखादा प्लॉट दाखवून इथं PM किसान योजनेमध्ये त्यांनी अर्ज केलेला आहे. PM किसान योजनेचा फॉर्म भरला तर त्यात जसं की धर्तीवरती नमो शेतकरी योजनेचे जे काही राहिलेले फॉर्म असणार आहे, आता ते पात्रता निकष इथं अर्ध्याची इथं छानून झालेली आहे. त्यामुळे सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांची पडताळणी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये सरकार पैसे देणार नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कारण की बघा, सरकारची जमीन सरकारला दाखवून आणि बनावटी कागदपत्रे बनवून हे त्यांना फसवणूक केलेली आहे सरकारसोबत. तर अशा पद्धतीने अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण पैसे क्रेडिट करणार नाही, असं आता सरकारने सांगितलेलं आहे. त्यामध्ये बघा, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार, तारीख कोणती असणार आहे, कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये हे तुम्हाला पैसे मिळणार सांगतो, टेन्शन घेऊ नका. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता बघा, सांगितल्याप्रमाणे टोटल 18 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण होत आहे. तर मग कोणकोणते 18 जिल्हे इथं सरकारने पात्र केलेले आहे, तर तुम्हाला नक्कीच बघायचं आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळी जो काय आता तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला, तर आता त्याच्या अनेक इथं शेतकऱ्याला हप्ता मिळायचा बाकी होतं. त्याचं कारण म्हणजे बघा, बँकेचे खाते सरकारला इथं सांगितल्याप्रमाणे यादीमध्ये आले नव्हते. त्यामुळे तुमच्या बँकेचं खातं कोणत्या बँकेमध्ये तुम्ही उघडलेलं आहे, हे पण अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आता सरकारने जो काही तुम्हाला आता नियम आणि अटी लावलेल्या आहे, ते तुम्हाला इथं मान्य अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कारण की बघा, सरकारने इथं खबरदारी घ्यायची तुम्हाला सांगितलेली आहे. आता राज्य सरकारने 12 बँकांना इथं परवानगी दिलेली आहे. 12 बँकांमध्ये आता पैसे सोडण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. कोणत्या 12 बँका असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे, नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये समजल्या जाणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. शेतकरी बांधवांनो, तर आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया. पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, पालघर, अकोला, कोल्हापूर, त्यानंतर बघा सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, त्यानंतर बघा बुलढाणा, सिंधुदुर्ग, वाशिम, अकोला, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर बघा यवतमाळ. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये नांदेड देखील असणार आहे. त्यानंतर बघा, इथं रायगड सुद्धा असणार आहे. तर या सर्व जिल्ह्यांना पैसे मिळणार आहे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांना कोणकोणत्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे मिळणार, तर बघा, शेतकऱ्यांना पैसे तर मिळणार आहे, 100% मिळणार आहे. आता कोणकोणत्या बँक असणार आहे, तर बघा, पहिली बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाची बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा. त्यानंतर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, कॅनरा बँक, त्यानंतर बघा HDFC बँक, फेडरल बँक. तर या सर्व बँकेमध्ये जर का तुमचं खातं असेल किंवा त्या व्यतिरिक्त जर का तुमचं दुसऱ्या बँकेमध्ये खातं असेल, तरी तुम्हाला पैसे मिळणार. फक्त एकच काम तुम्हाला करून ठेवायचं आहे, ते म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड तुम्हाला लिंक करून ठेवायचं आहे. जेणेकरून कुठली प्रॉब्लेम, कुठली अडचण तुम्हाला येणार नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे वर्ग होणार. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. अशी शेती संदर्भातील हर एक व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.